सर्व संपलं असं कधीच होत नसतं. असं कधीच होत नसतं. अजय आराम करायला गेला. सगळ्यांच्या बरोबर 2 घास खाल्ले. अनूप काही येणार नव्हता. संध्याकाळी 8 तरी वाजतील असं तो सांगून गेला होता. त्यामुळं मग आराम झाल्यावर अजय खाली आला. साधारणतः संध्याकाळचे 5:45-6 वाजले होते. नंदकुमारजी त्यांनी स्वागत केलं त्याचं. चलिए अजय सर, थोड़ा टहल के आते हैं, लेकिन पहिले कॉफी लेंगे. दोघांची कॉफी झाली आणि दोघं संध्याकाळचे पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडले. नंदकुमारजींबरोबर मस्तपैकी इकडच्या तिकडच्या त्यांच्या पूर्वीच्या जीवनाच्या गप्पा त्यांना थोडंसं बोलतं करत करत अजयची मस्त एक चक्कर झाली. ही चक्कर मारता मारता ते एका छोट्याशा स्पोर्ट्सच्या ग्राउंडच्या कडेने चालत चालत परत येत होते. त्या ग्राउंडकडे बघून अजयच्या मनात एक कल्पना सुचली. तसं पाहिलं तर जास्त दूर नव्हतं ते ग्राउंड. अजयने सहज विचारलं, क्या यहाँ लोग सुबह भी आते हैं घूमने के लिए? नंदकुमार जी ने सांगितलं, हाँ अक्सर आते हैं लोग. सुबह तो बहुत भीड़ रहती है. वैसे शाम के समय पे अंदर जाने वाले लोग कम है, लेकिन सुबह में जो एथलीट ट्रैक बनाया है उस पर से वॉकिंग के लिए बहुत भारी भीड़ रहती है, और उतनी ही बाहर के इस रस्ते पे भी रहती है. अजयला जे हवं ते उत्तर मिळालं होतं आणि मग त्याच्या डोक्यात सुचलेली कल्पना त्यांनी लगेच नंदकुमारजींना बोलून तरी नाही दाखवली, पण डोक्यात त्याच्या विचारचक्र सुरू झालं. अशाच नंदकुमारजींनी सुद्धा अजयना थोडं बोलकं करण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजरना माहीत होतं कि अजय सर एक सीमा के तहत ही हमारे साथ बात करते हैं, और इतना गहरा दोस्ताना भी नहीं, इतना गहरा रिश्ता भी तो नहीं ना अजय सर के साथ. वो भला बाकी क्यों बातें करेंगे हमारे साथ, असा काहीसा मनातल्या मनात समज नंदकुमारजींचा खरा होता. समज नाही आहे, ती बाब खरीच होती. कारण अजयने एक ठरवलेलं होतं की कोणासमोर किती बोलायचं, कोणासमोर किती ओपन व्हायचं. त्यातून आता या हॉटेल तिरुपतीची जबाबदारी पूर्णपणे जेव्हा सांभाळायची आहे, तेव्हा एका ठराविक लिमिटपर्यंत प्रत्येक स्टाफबरोबर आपण ओपन होणं, आपले सगळे पत्ते एकदम आपल्या या सबऑर्डिनेट स्टाफच्या पुढं ओपन न करणं, हेच अजयला संयुक्तिक वाटत होतं. प्रेम करूयात, त्यांच्यावर विश्वास ठेवूयात, त्यांना हवं नको नक्की बघूयात, त्यांच्या सुखदुःखात सामील होऊयात. पण याचा अर्थ असा नाही की अजय सरांनी सगळं काही नंदकुमारजींपुढं, आजूबाळापुढं बोललंच पाहिजे असं काही नाही. अनूपसुद्धा त्या ठराविक सीमारेषेपर्यंतच या सगळ्यांशी मोकळेपणाने वागायचा. हे अजय सरांनी एव्हाना पाहिलं होतं. अजयच्या मनामध्ये परतीच्या वाटेवर ते स्पोर्ट्स ग्राउंड पाहिल्यानंतर जे विचार आले ते तर झालंच. आणि जसजसं हॉटेलच्या ते जवळ पोहोचू लागले, 7:30-8 वाजलेले त्यांना जाणवू लागलं. घड्याळातही पाहिलं अजयने. तसं तसं त्यांचा विचार पुन्हा त्या राजावाजाकडे गेला. जे काही दुपारी त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यानंतर त्यांच्या डोळ्यातले भाव
काहीतरी सांगावंसं वाटतंय त्या दोघांना म्हणून अंगावर उड्या मारणं, दोन पाय उचलून अजयच्या हातावर ते पाय ठेवून उभं राहणं, केविलवाण्या नजरेने अजयकडं पाहणं, हे सगळं दृश्य अजयला बेचैन करून गेलं होतं. त्यातून तो सुप्रीम कोर्टाचा आदेश, त्यातून ही भटकी कुत्री राजा आणि बाजा, लेबल लागलेलं त्यांना भटकी, त्यातून तो स्टेशनचा परिसर, म्हणजे त्या नियमावलीच्या चौकटीत बसणारा परिसर, म्हणजे यांची उचलबांगडी नक्की होणार. अशाच सुन्न करणाऱ्या विचारांनी अजयनी आणि नंदकुमारजींनी हॉटेलमध्ये पाऊल ठेवलं. छानपैकी इव्हिनिंग वॉक झाला, फ्रेश वाटलं, अजयलासुद्धा बरं वाटलं. पायऱ्या चढून अजय वरती गेला. नंदकुमारजी त्यांच्या नेहमीप्रमाणे खाली फ्रेश झाले आणि आपल्या आपल्या काउंटरवर येऊन बसले. नंदकुमारजींनी किचनमध्ये एक छोटीशी राऊंड मारली आणि सांगितलं की अनुप मालक येतील 8 वाजता. ते जर जेवायचं म्हटलं इथे तर सगळी तयारी असावी. जर ते पार्सल घेऊन घरी जेवतो म्हणाले तर मग काही करायचं नाही आपल्याला इथे, पण दोन्ही तयारी ठेवा, अशा काही इन्स्ट्रक्शन्स देऊन नंदकुमारजी हॉलमध्ये आले. अजयच्या डोक्यात राजाबाजाचे विचार आणि मन सुन्न झालं होतं. कारण ज्यांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपण नक्की काहीतरी करत जगायचं, हा अजयचा स्वभाव. ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्या उपकारांचा आपल्याला कधीही विसर पडू नये, हे पण अजय सरांकडनं शिकण्यासारखं. त्यामुळं इतर लोक ज्यांचा आदर्श घेतात, इतक्या सगळ्या आदर्शांनी भरलेलं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला कसं चैन पडेल हो. त्यांच्यावर उपकार केलेल्या त्या राजाबाजांना त्यांच्या जीवालासुद्धा धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यांचं तिथलं अस्तित्व संपू शकतं. त्यानंतर निवारा सेंटरमध्ये गेल्यावर त्या 500,000 कुत्र्यांमध्ये त्यांच्यापेक्षा दणकट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला तर काय? त्यांचं नक्की त्या निवारा सेंटरमध्ये जीवन किती दिवसांचं असेल? अशा सगळ्या विचारांपर्यंत अजय पोहोचत होता. काय करावं काय नाही सुचत नव्हतं. बरं, स्वतःच इतर लोकांवरती अवलंबून असं आयुष्य आहे. आज अजयला प्रकर्षाने वाटून गेलं की काय या दिल्लीमध्ये माझं अगदी 2 खणाचं जरी स्वतःचं घर असलं असतं, अगदी 10 बाय 10च्या 2 खोल्या असत्या, तरी मी राजाबाजाला घेऊन सांभाळलं असतं. या विचाराने अजयला थोडीशी हुशारी आली. म्हणजेच त्याला एक मार्ग दिसू लागला की आता ह्यांना आपण सांभाळण्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा त्यांचं जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः असणार आहोत. आणि मग अशा अपराधी भावनेने जीवन जगताना आपण मरेपर्यंत राजाबाजा यांचे चेहरे डोळ्यासमोर येत राहतील आणि आपण स्वतःलाच माफ करू शकणार नाही. अशा निष्कर्षापर्यंत अजय पोचला. आणि मग त्याच्या मनाने उचल घेतली की आता नक्की आपल्याला या बाबतीत अनूपसमोर मन मोकळं करावं लागेल. आज अनूपने आपल्याला बंगल्यावर बोलवलंच आहे. आजचा दिवस पण आपला तिकडंच मुक्काम आहे. तसं पाहिलं तर अनूप म्हणालाच आहे की आता मी तुम्हाला सोडणार नाही. म्हणजेच अनूपबरोबर रोज बंगल्यावर जावं लागणार हे अगदी गृहीत झाले. त्यामुळं अनूपची प्रकर्षाने आत्ता त्यांना उणीव भासू लागली. त्यांनी सहज विचारलं नंदकुमारांना, अरे अनूपला असा फोन केलेला चालतो का? का तो दिलेल्या वेळेत येतो? नंदकुमारजी हसले. ते म्हणाले, तसं तुम्ही म्हणत असाल तर मी फोन लावीन त्यांना, पण ते येतीलच. अजून त्यांनी सांगितलेली वेळ होण्यास 10 मिनिटं आहेत. अजय पण हसला. म्हणजे नंदकुमारजी आणि अनूप एकमेकांना किती पूरक माणसं एकमेकांना भेटली आहेत याचंही अजयला खूप छान वाटलं. आणि मग अजयसुद्धा एक अप्रूप आहे ना, अजयची आणि अनूपची अशी भेट होणं. आणि अनूपनी त्यांना
आपला एक गुरु असा दर्जा देणं, त्यानंतर तर मग आपल्या वडिलांचा दर्जा देणं, आपल्या वडिलांच्या ठिकाणी पाहणं, हे सगळं म्हणजे जे घडलं आहे ते खरंच कधीकधी अजय विचार करतो की स्वप्नवत वाटते सगळं. हा माझा जीवनाचा आलेख, या आलेखामध्ये हे काय काय लिहून ठेवलं आहे, नक्की कसं जीवन माझं वळत गेलं, नियतीच्या मनात नक्की काय काय आहे अजून पुढं, असे विचार करत अजय पुन्हा वरती बसून राहिला. 10 मिनटं काढायची होती त्याला. 10 मिनिटांनी अनुप येणार होता. अनुप आल्यानंतर हॉटेलमध्ये एक असं सुंदर वातावरण तयार होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छानपैकी हास्य, आपले अनुप मालक आले, अनुप मालक आले, असं सगळं एकमेकांमध्ये कुजबूज पण व्हायला लागते. म्हणजे एक प्रेम, एक आदर आणि कोणत्याही प्रकारची अशी मनामध्ये भीती नाही. कारण खूप मोठ्या प्रेमाने सगळ्यांना वागवल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापली ड्युटी अतिशय व्यवस्थितपणे करतो. त्यांचं सुखदुःख हे जर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये जे काही प्रेम असतं त्याची उंची काही वेगळी असते. हे सगळं प्रकर्षाने अजयनी सगळं निरीक्षण त्याचं चाललेलं असायचं. अनुपच्या विषयी स्टाफच्या मनात काय आहे, अनुपचं स्टाफच्या विषयी काय मत आहे, हॉटेलच्या प्रगतीमध्ये नंदकुमारांचं किती योगदान आहे, आतमधले कूक लोक आनंदी आहेत की नाही. शेवटी हॉटेलचा धंदा हा त्या कूकवरती अवलंबून असतो, याची अजयला नक्कीच जाणीव होती. अनुपची वाट बघण्यात 10-15 मिनटं कशी गेली कळलं नाही. आणि नेहमीप्रमाणे आदित्यने एक सिग्नल दिला हॉर्न वाजवून. कारण हॉटेलमधले 1-2 वेटर धावत जातात, काही बॅगेज असेल तर ते घेऊन येणं हे त्यांचं नित्याचं काम आहे. त्यामुळं आदित्यचा हॉर्न वाजलेला ऐकला की एक वेटर धावत बाहेर गेला. वरनं अजयने सगळं पाहिलं आणि अनुपची कारचा दरवाजा उघडून हॉटेलमध्ये एंट्री झाली. अजयने वरूनच अनुपला हात केला आणि अनुपच्या चेंबरच्या इथे जाऊन अजय थांबला. अनुपने नंदकुमारांकडे पाहून एक स्मितहास्य टाकलं. सर्व काही व्यवस्थित झालं इतकाच प्रश्न केला. नंदकुमारांनी मस्तपैकी उत्तर दिलं, हो बहुत बढ़िया, पार्टी बहुत बढ़िया हो गई. एक इशारा करून अनुप चेंबरकडे गेला. नेहमीप्रमाणे अजय सरांना बघून त्याने हस्तांदोलन केलं, मिठी मारली आणि हळूच कानात सांगितलं, आजची सगळी कामं एकदम मस्त झाली. इतकं बोलून अनुप फ्रेश व्हायला गेला. अजय सर चेंबरमध्ये बसून राहिले. नंदकुमारांनी इशारा केल्याप्रमाणे मस्तपैकी नेहमीप्रमाणे कॉफीची किटली, 2 कप बशा, बिस्किट्स वरती घेऊन एक वेटर आला. यथेच्छ दोघांनी मिळून मस्त गप्पा मारल्या आणि कॉफीचा आस्वाद घेतला. अजय सरांनी सांगितलं, अरे अनुप, आमचं तर जेवण झालं आहे, व्हॉट अबाउट यू. अनुप म्हणाला, दुपारी माझं खाणं झालेलं आहे, आता आपण जे काही असेल ते पार्सल घेऊया. प्लस रेवम्मानी काय केलं असेल काय माहिती नाही, पण थोडं इथनं पार्सल घेऊन जाऊ आणि आपण घरी काय असेल ते छान गप्पा मारत जेवण करू. थोडं उशिरा जेवूया आज. असं सगळं ठरलं. 1 तासभर हॉटेलमध्ये दोघंही थांबले. तुरळक गिऱ्हाईक सुरू झालेलं होतं संध्याकाळचं. बऱ्यापैकी गर्दी होऊ लागली होती. ती पाहून अनुप गालातल्या गालात हसला आणि अजय सरांना इतकंच बोलला, सर, ही सकाळ दुपार संध्याकाळ ही जी काही लगबग दिसते हॉटेलला, हा फ्लो अचानकपणे वाढत चाललेला आहे. त्यामुळं हा वाढला आहे कधीपासून, केवळ तुम्ही आल्यापासून. म्हणूनच माझा पक्का इरादा झाला आहे की तुमच्या बायगुणाने या हॉटेलची भरभराट नक्कीच झाली आहे, ती होत राहील, मी इथे असो किंवा नसो. आणि आता मी नसण्याची प्राथमिक तयारी आज पूर्ण झाली आहे. असं काहीसं अध्यारूत बोलून अनुप छानपैकी गारातल्या गारात हसत होता. अजय सरांनी फक्त एक प्रेमळ कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि पुन्हा एकदा वचन दिलं, अरे अनुप, तुला तुझं पॅशन जगायला मिळतं आहे ना, त्यासाठी माझ्या जीवात जीव असेल तोपर्यंत या हॉटेल तिरुपतीकडं मी तितक्याच प्रेमाने बघेन, ज्या प्रेमाने तुझे बाबा पाहत होते, ज्या प्रेमाने तू हे हॉटेल हँडल करत होता. पुन्हा एकदा
अनूपला हे आश्वासन मिळाल्यावर खूप छान वाटलं. मनोमन त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी त्या बालाजीरायाचे आभार मानले, त्या नीतीचे आभार मानले. त्या दत्तप्रभूंनासुद्धा त्यांनी आठवलं. त्या स्वामी समर्थांपुढं पण तो नतमस्तक होऊन मनातल्या मनात त्यांचेही त्यांनी आभार मानले. चला आपण एक अर्धा तास थांबूया आणि मग आपण आपल्या बंगल्याकडे जाऊ असं सांगून अनूप अजय सरांना बोलला, तुम्ही वरच थांबा, आराम करा, मी थोडा खाली राऊंड मारतो, थोडा वेळ मी खाली थांबेन, पाहतो थोडंसं गिऱ्हाईक वाढत चाललं आहे. अजय सर म्हणाले, अरे मी पण येईन ना तुझ्यासोबत. नाही नाही, तुम्ही दिवसभर पाहिलेत, तुम्ही थोडंसं वरती बसा, निवांत काय वाचायचं असेल वाचा, आराम करा. अजयची आज्ञा शिरसावंद्य असं म्हणून आपला अजय त्या रूममध्ये निघून गेला. आईबाबांच्या तस्वीरीकडे पाहत तो निवांत त्या कॉटवर बसून राहिला. इकडे खाली अनूप जे काही गिऱ्हाईक येतात त्यांच्याशी थोडंफार बोलणं, जे ओळखीचे दिसतात त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते का नाही त्याकडं लक्ष देणं, अधूनमधून किचनमध्ये जाणं, अगदी सगळं काही त्याचं ठरल्याप्रमाणे. आपल्या देहबोलीतून कुठेही तो हे जाणवू देत नव्हता की तो हॉटेलचा मालक आहे. हा त्याचा एक सद्गुण, खरोखर घेण्यासारखा गुण. पण आपली आस्थापना ही व्यवस्थित चालली पाहिजे याकडं मात्र त्याचं बारीक लक्ष असायचं. कुठेही त्याला अस्वच्छता चालायची नाही आणि हे सगळं एव्हाना सगळ्या स्टाफला माहीत झालं होतं. त्यामुळं तशी बारीक सारीक चूकसुद्धा कोणाच्या हातून होत नव्हती. मस्तपैकी 9:30 पावणे 10पर्यंत अनूप खाली थांबला आणि मग त्याला जाणवलं की नाही, आता अजय सरांना आपण तास दीड तास गप्पा मारायला वेळ मिळाला पाहिजे, त्यांची झोपही झाली पाहिजे. तसं पाहिलं तर अनूप पण थकून गेला होता दिवसभर भटकून. जी काही कामं मार्गी लावायची ती लागली होती, तेवढाच एक आनंद. त्याने आदित्यला तयार राहायला सांगितलं, जेवून घे, 10 मिनिटात निघायचं आहे. त्याप्रमाणे आदित्यच्या जेवणाची व्यवस्था केली गेली. आदित्य आणि नंदकुमारजी दोघांनीही जेवून घेतलं आणि 9:45 वाजता आदित्य अनूपला घेऊन आणि अजय सरांना घेऊन बंगल्याकडे रवाना झाला. पाहूयात मित्रांनो, सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढच्या भागात रात्री अनूप आणि त्याचे अजय सर यांच्यात नक्की गप्पा काय झाल्या, अनूपने दिवसभरात कोणकोणती कामं मार्गी लावली, यांच्या गप्पातून आपल्याला काही उलगडा होतो आहे का, पाहूयात. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीच शोवरती. प्रवी लिखित ही कहाणी. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. जवळपास 48 भाग या कथेचे आपले संपलेत. या कथेमध्ये तुम्ही रमून गेलात आणि म्हणूनच ही कथा रंगत चालली आहे. इतकंच मी सांगतो. तुम्ही पाहताय म्हणूनच मी बोलू शकतो. तुम्ही मन लावून ऐकताय म्हणूनच मी या कथेमध्ये मी पण स्वतः रममाण होत तुमच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे. कथेचे भाग तुमच्या मनापर्यंत पोहोचले, तुम्हाला काय वाटलं वगैरे जे काही तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. तुमच्या व्यक्त होण्याने पुढे चालण्याचं आम्हाला बळ मिळतं, हे कधीही विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात याच चॅनलवर, ज्याचं शीर्षक आहे कवी प्रवीज शो, एक यूट्यूब चॅनल, ज्या चॅनलवरती मी 8,910 व्हिडिओ इथपर्यंत आपण टप्पा गाठलेला आहे. कदाचित त्याच्याही पुढं आपण सरकलेलो आहे. त्यामुळं लवकरच आपण 9,000 व्हिडिओचा टप्पा पार करूयात. तुम्ही अशीच साथ देत राहाल याच अपेक्षेसह इथेच थांबतो.